नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 2.4चा या व्हिडिओमध्ये दुसरा प्रश्न सोडवणार आहोत। पहिला प्रश्न आपण यापूर्वीच्या मागच्या व्हिडिओमध्ये सोडविलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा दुसरा प्रश्न सोडवूया। रॅशनलाइज द डिनोमिनेटर। डिनोमिनेटरला आपणास रॅशनलाइज करायचा आहे। तर आपण प्रॅक्टिस सेट 2.3 मध्ये 9वा प्रश्न या टाइपचा सोडविलेला आहे। पण येथे काय होते, डिनोमिनेटरला एकच टर्म होती, म्हणजे एकच इरॅशनल नंबर दिलेला होता। तर येथे काय दिलेले आहे, दोन टर्म आहेत आणि त्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन दिलेली आहे। त्याप्रमाणे असं जर असेल तर रॅशनलाइज कसं करायचं ते आता आपण पाहूया। 3/√5 येथे एकच टर्म आहे ही √5। तर हा इरॅशनल नंबर आहे, याचं रॅशनलायझेशन आपण कसं केलं होतं, त्यावेळेस जो डिनोमिनेटर आहे त्याच डिनोमिनेटरला आपण न्यूमरेटरला मल्टिप्लाय केलं होतं, म्हणजे √5 आणि √5 म्हणजे न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर ह्या दोघांनाही आपण ह्या डिनोमिनेटरनं मल्टिप्लाय केलं होतं। याप्रमाणे आपण हे सॉल्व केलं होतं असं, म्हणजे हे √5 स्क्वेअर होईल, म्हणजे आन्सर काय येईल आपलं 3√5 आणि 5चा स्क्वेअर आहे आणि स्क्वेअर रूट आहे, म्हणजे आन्सर 5 येईल आपलं। याप्रमाणे आपलं आन्सर आलं होतं। पण येथे आता कसं आहे, येथे दोन टर्म आहेत, 1/√7 आणि प्लस √2 ह्या दोन टर्म आहेत। तर याचा आपणास डायरेक्ट ह्या डिनोमिनेटरने मल्टिप्लाय करता येणार नाही, याची कॉन्जुगेट पेअर घ्यावी लागते। म्हणजे कशी, आता √7 आणि प्लस √2 या टर्मची कॉन्जुगेट पेअर आहे √7 मायनस √2, म्हणजे हे प्लस ऐवजी येथे फक्त मायनस, हे टर्म ॲज इट इज, फक्त प्लस ऐवजी मायनस घेतलेला आहे। पण समजा √3 प्लस √2 याची कॉन्जुगेट पेअर काय होईल, याची कॉन्जुगेट पेअर होईल आपली √3, येथे प्लस आहे तर मायनस √2। मग जी कॉन्जुगेट पेअर येईल त्या पेअरने आपण मल्टिप्लाय करतो न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला। येथे डिनोमिनेटरला √7 आणि प्लस √2 आहेत, तर या टर्मची कॉन्जुगेट पेअर काय होईल, कॉन्जुगेट पेअर इज फक्त प्लस ऐवजी मायनस घेणार आणि ह्या कॉन्जुगेट पेअरनं आपण काय करणार, या डिनोमिनेटरला आणि न्यूमरेटरला मल्टिप्लाय करणार। आता या दोन्ही टर्मला आपण आता न्यूमरेटरला म्हणजे मल्टिप्लाय करणार या कॉन्जुगेट पेअरनं, √7 मायनस √2 अपॉन √7 मायनस √2, म्हणजे काहीच फरक पडत नाही याच्यामध्ये, हे सेम आहेत, म्हणजे कॅन्सल होईल, म्हणजे आन्सर 1च येईल। 1ने मल्टिप्लाय केलं तरी आपलं इक्वल टू आहे, म्हणजे काहीच फरक पडत नाही। त्यामुळे आपण आता न्यूमरेटर आणि न्यूमरेटरचा मल्टिप्लाय करू, म्हणजे 1 इंटू हे टर्म होईल, म्हणजे तेच राहील, बरोबर आहे। आणि डिनोमिनेटर आणि डिनोमिनेटरचा मल्टिप्लिकेशन, येथे √7 प्लस √2 आहे आणि येथे काही नाही, म्हणजे मल्टिप्लिकेशन साईन आहे, आणि √7 मायनस √2, बरोबर आहे। आता हे कोणत्या फॉर्ममध्ये झालेलं आहे, ए प्लस बी एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी या फॉर्ममध्ये कन्वर्ट झालेलं आहे। हा फॉर्म्युला कसा आहे आपला, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर। मग हे आपण असं कसं लिहिणार, आता न्यूमरेटर ॲज इट इज अपॉन ए स्क्वेअर, ए म्हणजे ही टर्म होईल आणि बी म्हणजे ही टर्म होईल, म्हणजे √7चा स्क्वेअर आणि मायनस बी स्क्वेअर म्हणजे √2 आणि याचा स्क्वेअर। आता √7 मायनस √2 अपॉन 7चा स्क्वेअर आहे आणि त्याचं स्क्वेअर रूट आहे, 7चा स्क्वेअर 49 होईल आणि त्याचं स्क्वेअर रूट पुन्हा 7च येईल, म्हणजे येथे स्क्वेअर आहे आणि अपोजिट साईन
स्क्वेअर रूट पण आहे, दोन्ही आहेत म्हणजे कॅन्सल होतील, म्हणजे फक्त 7 आन्सर येईल आपलं. 2चा स्क्वेअर 4 होईल आणि त्याचं पुन्हा स्क्वेअर रूट 2च होईल. म्हणजे स्क्वेअर रूट असेल आणि पुन्हा स्क्वेअर असेल तर आन्सर फक्त हाच नंबर येणार, म्हणजे आन्सर 2च येईल फक्त आपलं. आता √7 मायनस √2 आणि 7 मायनस 2 म्हणजे 5. आता डिनोमिनेटर आपला कसा होता पहिला, इरॅशनल नंबर होता. आता कसा झालेला आहे डिनोमिनेटर आपला 5 म्हणजे रॅशनल नंबर आलेला आहे. याप्रमाणे आपण रॅशनलाइज दी डिनोमिनेटर केलेलं आहे. नेक्स्ट दुसरा प्रश्न आपला असा आहे, तर या डिनोमिनेटरची कॉन्जुगेट पेअर काय होईल? दी डिनोमिनेटर conjugate pair is 2√5. येथे मायनस आहे तर आपल्याला कॉन्जुगेट पेअरसाठी प्लस घ्यावं लागेल आणि या टर्मने आपण न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर आता मल्टिप्लाय करणार आहोत. म्हणजे 2√5 मायनस 3√2 इक्वल टू 2√5 मायनस 3√2. आता मल्टिप्लाय करणार आपण 2√5 प्लस 3√2 अपॉन 2√5 प्लस 3√2. याच टर्मने न्यूमरेटरला मल्टिप्लाय आणि म्हणजे डिनोमिनेटरला मल्टिप्लाय. तर आता हे आपण एकत्र करू, म्हणजे 2 हे दोघांचा मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे ते आपण ब्रॅकेट केलेलं आहे, म्हणजे 3 इंटू ही टर्म होऊन जाईल आणि हे दोघांची आपण ब्रॅकेट घेऊ. आणि या ब्रॅकेटमध्ये 2√5 प्लस 3√2 बरोबर आहे. तर आता आपण 2√5 प्लस 3√2 ए मायनस बी एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी या टाईपचा फॉर्म्युला झालेला आहे. ए मायनस बी एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी. आन्सर काय असते? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर बरोबर आहे. ए म्हणजे काय होईल? ही टर्म होईल आणि बी म्हणजे ही टर्म होईल. म्हणजे आता आपण आन्सर कसं लिहिणार त्याचं? न्यूमरेटर ॲज इट इज आपला, डिनोमिनेटरला ए स्क्वेअर म्हणजे 2√5, ए म्हणजे एवढी टर्म आणि बी म्हणजे एवढी टर्म. आता ए स्क्वेअर म्हणजे ही टर्म आणि त्याचा स्क्वेअर आणि मायनस बी म्हणजे ही टर्म 3√2 आणि त्याचा स्क्वेअर बरोबर आहे. आता 2√5 प्लस 3√2. आता 2चा स्क्वेअर घ्यावा लागेल आणि √5चा स्क्वेअर घ्यावा लागेल. 2चा स्क्वेअर 4 होईल आणि √5चा स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर आहे आणि स्क्वेअर रूट आहे, म्हणजे फक्त आन्सर फक्त 5 येईल आपलं. मायनस 3चा स्क्वेअर 9 होईल आणि ह्या √2चा स्क्वेअर म्हणजे फक्त 2च होईल. 2√5 प्लस 3√2 अपॉन 5 इंटू 4 आणि 9 इंटू 2 20 मायनस 18 इक्वल टू 2√5 प्लस 3√2 अपॉन 2. ओके, हेच येईल आपलं आन्सर. म्हणजे डिनोमिनेटर आपला पूर्ण इरॅशनल नंबर होता तर तो रॅशनल झालेला आहे 2 बरोबर आहे. नेक्स्ट आता या डिनोमिनेटरचं आपण रॅशनलायझेशन करू. तर आन्सर कॉन्जुगेट पेअर
of this denominator is कॉन्जुगेट पेअर काय होईल मग 7 येथे प्लस आहे तर -4√3 ही होईल आपली कॉन्जुगेट पेअर. या कॉन्जुगेट पेअरने न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. ॲज इट इज आपण हे लिहून घेऊ इक्वल टू 4 7 प्लस 4√3 इंटू कॉन्जुगेट पेअर 7 मायनस 4√3 आणि 7 मायनस 4√3. आता एकत्र करू आपण म्हणजे 4 इंटू हा ब्रॅकेटमध्ये टाकू 7 मायनस 4√3 अपॉन या दोघांचे ब्रॅकेट करू 7 प्लस 4√3 एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 7 प्लस 4√3 म्हणजे आपला डिनोमिनेटर a प्लस बी a मायनस बी a मायनस येते येथे मायनस म्हणजे आपला डिनोमिनेटर a प्लस बी a मायनस बी a प्लस बी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a मायनस बी या फॉर्ममध्ये कन्वर्ट झालेला आहे. त्याचा आन्सर a² मायनस b². त्याप्रमाणे a म्हणजे ही टर्म होईल आपली आणि b म्हणजे ही टर्म होईल. बरोबर आहे. मग आता हे मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण 4 इंटू 7 28 होतील मायनस 4 इंटू 4 16 आणि हे √3 ॲज इट इज. आता a² म्हणजे 7चा स्क्वेअर आणि मायनस b म्हणजे 4√3 याचा स्क्वेअर 28 मायनस 16√3 7चा स्क्वेअर 49 मायनस 4चा स्क्वेअर 16 होईल आणि √3 आहे आणि त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे आन्सर फक्त आपलं 3 येईल. 28 मायनस 16√3 अपॉन 49 16 इंटू 3 म्हणजे 48 28 मायनस 16√3 आन्सर काय येईल 49 मायनस 48 म्हणजे 1. हा आपला रॅशनल नंबर आहे म्हणजे असंही लिहू शकतो आपण 28 मायनस डिनोमिनेटरला 1 लिहायची गरज नाही. आन्सर हे आलेलं आहे आपलं. नेक्स्ट येथे मित्रांनो कॉन्जुगेट पेअर ऑफ this denominator is काय होईल कॉन्जुगेट पेअर येथे प्लस आहे म्हणजे आपलं येथे मायनस घ्यावं लागेल. ही होईल कॉन्जुगेट पेअर. आता या टर्मने न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला आपणास मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे प्रॉब्लेम लिहून घेऊ आपण मायनस √3 √5 प्लस √3 इक्वल टू हाच प्रॉब्लेम आपणास मल्टिप्लाय करायचं आहे कॉन्जुगेट पेअरने. ओके. आता हे जवळजवळ एकाच याच्यामध्ये जवळजवळ मल्टिप्लिकेशनमध्ये घेऊ आपण √5 आणि मायनस √3 आणि √5 मायनस √3 अपॉन √5 प्लस √3 एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये √5 मायनस √3. दोन ब्रॅकेट आहेत. दोन ब्रॅकेटमध्ये कोणतंच साईन नाही आहे म्हणजे इथे मल्टिप्लिकेशन असते. आता √5 मायनस √3 हा जो ब्रॅकेट आहे तसा सेम ब्रॅकेट हा पण आहे √5 मायनस
√3 आणि त्यांचा मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे दोन्ही टर्म सेम आहेत आणि मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे आपण ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहू शकतो √5 मायनस √3 आणि याचा स्क्वेअर, म्हणजे 5 × 5 असताना आपण काय लिहिणार 5चा स्क्वेअर असं लिहू शकतो. त्याप्रमाणे येथे स्क्वेअर लिहिलेलं आहे. आता येथे a + b a - b या टाईपमध्ये फॉर्म्युला आहे हा, म्हणजे ही टर्म या आता येथे a + b आणि a - b या फॉर्ममध्ये कन्वर्ट झालेलं आहे. म्हणजे आपण कसं लिहिणार, त्याचा आन्सर काय आहे a² - b². मागच्या प्रॉब्लेममध्ये पाहिलेलं आहे आपण. a² म्हणजे a साठी हे घेणार आपण आणि b साठी हे, म्हणजे a² √5² आणि मायनस b² म्हणजे √3² बरोबर आहे. तर आता √5 मायनस √3² म्हणजे हा फॉर्म्युला कसा आहे a - b² या फॉर्ममध्ये आहे. तर याचा आन्सर काय काढतो आपण a² मायनस 2ab आणि प्लस b² बरोबर आहे. आता a म्हणजे येथे √5 होईल आणि b म्हणजे √3, मग a² म्हणजे √5चा स्क्वेअर घ्यावा लागेल मायनस 2ab, 2a म्हणजे √5 आणि b म्हणजे √3 म्हणजे इंटू √3 आणि प्लस b² प्लस b म्हणजे √3 आणि याचा स्क्वेअर. आता 5 रूटमध्ये आहेत आणि स्क्वेअर आहे, म्हणजे आन्सर 5चे येईल. 3 स्क्वेअर आहे, पुन्हा स्क्वेअर रूट पण आहे, म्हणजे 3चा आन्सर येईल. कारण 5चा स्क्वेअर 25 आणि त्याचा स्क्वेअर रूट 5च. 3चा स्क्वेअर 9 आणि 9चा स्क्वेअर रूट 3चे येईल. आता 5चा स्क्वेअर रूट आहे आणि स्क्वेअर आहे, म्हणजे आन्सर 5चे येईल. मायनस आता 2 येथे मल्टिप्लिकेशन असल्यामुळे आपण 5 × 3 लिहू शकतो. येथे जर प्लस असतं तर असं नसतं करता आलं, पण मल्टिप्लिकेशनला आपण दोन्ही एकाच टर्ममध्ये एकाच साईनमध्ये ॲड करू शकतो, म्हणजे 5 × 3 आलेले आहे बरोबर आहे. आता प्लस 3चा स्क्वेअर आहे आणि स्क्वेअर रूट पण आहे, म्हणजे आन्सर 3चे येईल. आन्सर 3 बरोबर आहे. आता 5 - 3 म्हणजे 2 होतील. आता 5 आणि हे 3 म्हणजे काय होईल, 5 आणि 3 ॲडिशन 8 होईल आणि मायनस 2 5 × 3 15 होतील आणि अपॉन 2. आता हे 2 पण कॅन्सल होतील डिनोमिनेटरचे. येथे आपण 2 कॉमन घेऊ वरच्या टर्ममध्ये, म्हणजे 2 जर कॉमन घेतला तर 2 ने डिवाइड केलं 8ला 4 येईल, मायनस या टर्मला 2 ने डिवाइड केलं तर 2 कॅन्सल होतील, √15च राहतील आणि हे 2 ॲज इट इज. आता हे 2 कॅन्सल होतील कारण येथे मल्टिप्लिकेशन आहे, हा ब्रॅकेट मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, म्हणजे 2 कॅन्सल होतील. आन्सर काय येईल 4 मायनस √15. डिनोमिनेटरला काहीच नाही, म्हणजे 1 आहे, म्हणजे रॅशनलायझेशन झालेलं आहे आपलं. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.